खुरपायला आलेलो आहे आम्ही. बघा किती गुळ आहे, किती मोठं डेपो लावून पसरून टाकलेला आहे. भरपूर असा गुळ आहे बघा. बेडवरती बीट लागवड केलेली आणि मध्ये ऊस लावलेला आहे सरांमध्ये. छान असं दाट बीट आहे, पण त्यामध्ये भरपूर प्रमाणात गुळ आहे बघा. कशा पाथा गच्च भरलेल्या आहेत. 3 दिवस झाले आम्ही खुरापणी करतोय, अजून काही भिडली नाही. अजून इकडे 10 साऱ्या राहिलेल्या आहेत खुरापायच्या. 13 बाया आहेत खुरपायला आम्ही. 13 बाया आहेत खुरापणीसाठी. किती दाट गुळ आहे, त्यामुळे पाता ढळत नाही. आज 3 दिवस झाले तरी खुरापणी उरकणार नाही. अजून 2 दिवस जाणार आहे, 2-3 दिवस. काय सांगायचं, या गवतानी पार वैताग आणलंय आता आम्हाला. तुम्हाला काय औषध माहिती का गोळूचं? काय सांगता मित्रांनो. तर या गुळूनी, या खुरापणीनी पार हात दुखून आलेत बघा. कसा गुळ आहे बघा. असा टपांमध्ये आम्ही टाकतोय. सरांमध्ये भरपूर असा गुळ आहे आणि खुरापणी पण कडक जायला लागलेली. 3 दिवस झाले आम्ही खुरपतोय बघा. गवत बघा, गुळू बघा. बघा किती गुळ आहे. फार वैताग आणलाय आम्हाला या खुरापणीने. तुम्हाला काय औषध माहिती आहे का गोळूचं? बघा बाया खुरपितात तिथं बाया आता खुरपितात आणि आम्ही इकडे अजून खुरापणी चाललेली. तुम्हाला गोळूचं काय औषध माहीत असलं तर कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्व गोळ मरून जायला पाहिजे. रानातलं गुळ घेऊन चाललोय तिकडे, एका साईडला टाकायचंय. किती गुळ आहे. इकडे खुरपून झालेले निम्म वावर, बरीच लांब पाहते आणि अजून निम्म खुरपायचं राहिलेलं आहे. इकडे बघा काय सांडलेलं आहे, उगलं नव्हतं. ऊस पण खाते काहीतरी. बघा इथं आणून टाकायचंय गुळ. टाकलेलं आहे रस्त्यावरती. चला तर मग घेतो खुरपून. बाय बाय.